कोकणातील विविध भागांमध्ये शेतीचा प्रमुख हंगाम असलेल्या भाताची कापणी सध्या जोरात सुरू आहे। काही आठवड्यांपासून पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली असून शेत शिवारामध्ये एक वेगळाच उत्साह आहे। यंदा पावसाचं आगमन वेळेवर झाल्यामुळे भाताचं उत्पादन समाधानकारक आहे। काही भागांमध्ये पाऊस जास्त झाल्यानं शेतकऱ्यांना कीड आणि रोगाचा त्रासही झाला असला तरीही एकूण उत्पादन समाधानकारक राहण्याची शक्यता वर्तवली जाते। भात कापणीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर तर काही ठिकाणी आधुनिक पद्धतीनं यंत्राच्या सहाय्यानं भात कापणी केली जाते। गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आता शेतकरी भात कापणीमध्ये मग्न झालेला आहे। सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर शेतामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची जी लगबग आहे ही भात कापणीसाठी आपल्याला पाहायला मिळते। कोकणातील विविध भागांमध्ये शेतीचा प्रमुख हंगाम असलेल्या या भात कापणीची सध्या जोरामध्ये सुरुवात झालेली आहे। या भात कापणीसाठी पारंपरिक पद्धतीचा देखील काही प्रमाणात वापर केला जातो, तर काही भागामध्ये यंत्राच्या सहाय्याने देखील भात कापणी केली जाते। आपण पाहिलं तर महिला देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सहभाग घेताना दिसतात। सकाळपासूनच ते संध्याकाळपर्यंत भात कापणीचा हा लगबग शेतकऱ्यांमधून पाहायला मिळते। आपल्यासोबत असेच काही युवा शेतकरी आहेत, ज्यांच्याशी आपण चर्चा करूया। काय सांगाल, सकाळपासूनच आपण शेतामध्ये आहात आणि भात कापणीची सध्या जोरदार लगबग पाहायला मिळते। नमस्कार। ह्यावेळी पावसाने वेळेत शेतकऱ्याला खूप पाणी दिलं आहे आणि खूप चांगला पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ह्यावेळी शेती ही खूप चांगली झाली आहे। आता दरवेळी होतं की शेती कापताना पाऊस हजेरी लावतो, ह्यावेळी असं शेतकऱ्याचं नुकसान होत नाही आहे। ह्यावेळी शेती खूप चांगली झाली आहे। तसंच विदर्भात होतं तसं या ठिकाणी ह्यावेळी कोकणात तसं झालेलं नाही आहे। ह्यावेळी वानरांना रानामध्ये जंगलामध्ये काही खायला पण राहिलं नाही आहे, फळं वगैरे, त्याच्यामुळे बरेचसे शेतीचं नुकसान हे वानर करतं, त्याचाही सरकारने थोडासा विचार करावा। आणि ह्यावेळी भात शेती खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, हातकंबा, रत्नागिरी।